या दिलेर खानाने पहिले वज्रगड जिंकला आणि नंतर पुरंदरला वेढा दिला। तेव्हा पुरंदरचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे। महाराज मिर्झा राजेंना भेटायला आले। महाराजांनी त्वरित ते युद्ध थांबवायला सांगितलं आणि मुरारबाजी देशपांडे यांना आम्हाला भेटायला लावा असं सांगितलं। त्यावर तो मावळा शांत बसला आणि त्यांनी सांगितलं की महाराज मुरारबाजी युद्धात कामी आले। त्या मावळ्याला म्हणाले की आपले मुरारबाजी कसे पडले हे एकदा या मिर्झा राजेंना सांगा। महाराज मी मुरारबाजींच्या बरोबरच होतो। शत्रूने सुलतान ढवा केला, त्यांनी बाले किल्ल्याचं दार उघडण्याचा हुकूम दिला, साऱ्यांना चेव चढला। मुरारबाजी 1500 मावळ्यांसह बाले किल्ल्याच्या बाहेर पडले। अचानक हल्ल्याने शत्रू बिचकला, पिछेहाट सुरू झाली। मुरारबाजी पुढे सरकत होते, गनिम कापला जात होता। मुरारबाजींची चाल पाहून दिलेर खानाने माघारी घेतली। महाराज असा बहादर आम्ही पाहिला नाही। खुद्द दिलेर खान थक्क होऊन समोर आला। त्याने ओरडून शरभर लढाई थांबवली। तो म्हणाला, अरे खरा मर्द तू, फुकट जीव वायाला घालू नको। अरे कौल घे, मी तुला कौल देतो, सरदारकी देतो। त्या बोलाने मुरारबाजी संतापले, पचकन थुकून ते ओरडले, अरे जा, तू कोण? मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? आणि मुरारबाजी खानावर चालून गेले। एकच कापाकापी सुरू झाली। खान मुरारबाजूंवर चालून जातो हे पाहताच एका नेमबाजाने बाण सोडला। बाणाने निशाणा अचूक गाठला, मुरारबाजीच्या मानेतून आरपार गेला। मुरारबाजी पडले। तर मिर्झा राजांना कळालं महाराजांच्या डोळ्यात अश्रू का आले होते।